हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 6th लेसन स्टॅटिस्टिक्समधील प्रॅक्टिस सेट 6.6मधील क्वेश्चन नंबर 5 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. द पाय डायग्राम इन फिगर शोज द प्रपोर्शन्स ऑफ डिफरंट वर्कर्स इन अ टाउन. ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स विथ इट्स हेल्प. आपल्याला एक पाय डायग्राम दिलेली आहे आणि त्या पाय डायग्राममध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, प्रपोर्शन्स ऑफ डिफरंट वर्कर्स इन अ टाउन. एका टाउनमध्ये वेगवेगळ्या फील्ड्समध्ये काम करणारे जे वर्कर्स आहेत त्यांचं प्रपोर्शन आपल्याला पाय डायग्राममध्ये दिलेलं आहे. आता इथे आपल्याला ही अशा प्रकारे पाय डायग्राम दिलेले आहे. याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, एका टाउनमध्ये डिफरंट फील्ड्समध्ये काम करणारे जे वर्कर्स आहेत त्यांचं प्रपोर्शन दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आता इथे कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये काम करणारे जे वर्कर्स आहेत, हॉटेलमध्ये काम करणारे जे वर्कर्स आहेत, प्रोडक्शनमध्ये काम करणारे जे वर्कर्स आहेत, अशा वेगवेगळ्या फील्ड्समध्ये काम करणारे वर्कर्सचं प्रपोर्शन आपल्याला पाय डायग्राममध्ये दिलेलं आहे. आणि आपल्याला याच्यावरती क्वेश्चन्स विचारलेले आहेत, त्याचे आन्सर्स आपल्याला लिहायची आहेत. आता आपल्याला फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे पहा. इफ द टोटल वर्कर्स इज 10,000. आपल्याला टोटल वर्कर्स किती आहेत ते दिलेलं आहे. टोटल वर्कर्स किती आहेत, 10,000. हाऊ मेनी ऑफ देम आर इन द फील्ड ऑफ कन्स्ट्रक्शन. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, हे जे टोटल वर्कर्स आहेत त्याच्यापैकी कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये काम करणारे वर्कर्स किती आहेत. आता आपल्याला कन्स्ट्रक्शनमध्ये काम करणारे जे वर्कर्स आहेत त्याचा आपल्याला सेंट्रल अँगल दिलेला आहे. इथे सेंट्रल अँगल 72 डिग्री. आणि आपल्याला टोटल वर्कर्स दिलेले आहेत. टोटल वर्कर्स किती आहेत, 10,000. आणि कन्स्ट्रक्शनमध्ये काम करणारे जे वर्कर्स आहेत त्याचा आपल्याला सेंट्रल अँगल दिलेला आहे 72 डिग्री. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये काम करणारे वर्कर्स किती आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे आता इथे आपल्याला काय करावं लागेल, सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला यूज करून कन्स्ट्रक्शनमध्ये काम करणारे वर्कर्स काढून घ्यावे लागतील. पहा आपण सॉल्व करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता आपल्याला जे काढायचं आहे, जे आपल्याला विचारलेलं आहे ते आपण एक्स कन्सिडर करू. आपल्याला काय विचारलेलं आहे, कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये काम करणारे वर्कर्स किती आहेत विचारलेलं आहे. मग आपण कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये काम करणारे वर्कर्स एक्स कन्सिडर करू. पहा सॉल्व करू आपण फर्स्ट क्वेश्चन. लेट एक्स वर्कर्स आर इन द फील्ड ऑफ कन्स्ट्रक्शन. आपण कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये एक्स वर्कर्स काम करतात असं कन्सिडर करू. आता आपल्याला टोटल नंबर ऑफ वर्कर्स दिलेले आहेत, किती आहेत, 10,000. लिहून घेऊ आपण. द टोटल नंबर ऑफ वर्कर्स इज 10,000. टोटल नंबर ऑफ वर्कर्स इज 10,000. आता आपण सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला लिहून घेऊ. द सेंट्रल अँगल फॉर कन्स्ट्रक्शन. आपण कन्स्ट्रक्शनमध्ये काम करणारे वर्कर्सची संख्या काढणार आहोत. मग आपण काय लिहू येते, द सेंट्रल अँगल फॉर कन्स्ट्रक्शन. द सेंट्रल अँगल फॉर कन्स्ट्रक्शन इज इक्वल्स टू, फॉर्म्युला काय आहे पहा आपला, वर्कर्स इन द फील्ड ऑफ कन्स्ट्रक्शन अपॉन टोटल नंबर ऑफ वर्कर्स. आपला सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला काय होता, नंबर ऑफ स्कोअर्स इन द कंपोनंट अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोअर्स इंटू 360 डिग्री. आता येथे काय घ्यायचं आहे आपल्याला, द सेंट्रल अँगल फॉर कन्स्ट्रक्शन काढणार आहोत आपण. मग येथे काय येईल, वर्कर्स इन द फील्ड ऑफ कन्स्ट्रक्शन अपॉन टोटल नंबर ऑफ वर्कर्स इंटू 360 डिग्री. आता आपल्याला सेंट्रल अँगल फॉर कन्स्ट्रक्शन दिलेला आहे, किती आहे, सेंट्रल अँगल फॉर कन्स्ट्रक्शन किती आहे, 72 डिग्री. 72 डिग्री इज इक्वल्स टू वर्कर्स इन द फील्ड ऑफ कन्स्ट्रक्शन आपण किती कन्सिडर केलेले आहेत, एक्स अपॉन टोटल नंबर ऑफ वर्कर्स किती आहेत, 10,000 इंटू 360 डिग्री. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. आपण हे 360 काय करू, या साईडला घेऊ. या बाजूला आल्यानंतर काय होईल, येथे मल्टिप्लिकेशन आहे, या बाजूला आल्यानंतर डिव्हाइड होईल. 72 डिग्री अपॉन 360 डिग्री. आता हे 10,000 आपण या साईडला घेऊ. ते डिव्हाइड आहे, या बाजूला आल्यानंतर मल्टिप्लाय होईल. म्हणजे 72ला काय होईल, मल्टिप्लाय होईल. 10,000 इज इक्वल्स टू एक्स. आता हा झिरो काय होईल, कॅन्सल होईल. 36 1 जार 36, 36 2 जार 72. आता काय येईल, 1000 इंटू 2. देअरफोर एक्स इज इक्वल्स टू 1000 इंटू 2
इज इक्वल्स टू 1000 इंटू 2 किती येईल 2000. म्हणजेच आपल्याला एक्सची व्हॅल्यू किती मिळाली 2000. म्हणजेच कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये काम करणारे वर्कर्स किती आहेत 2000. ॲन्सर लिहू आपण येथे. देअरफॉर 2000 वर्कर्स आर इन द फील्ड ऑफ कन्स्ट्रक्शन. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे पहा. हाऊ मेनी वर्कर्स आर वर्किंग इन द ॲडमिनिस्ट्रेशन. आता ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काम करणारे वर्कर्स किती आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे. आता ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काम करणारे जे वर्कर्स आहेत त्यांचा सेंट्रल अँगल किती आहे पहा 36 डिग्री. मग आपण सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला यूज करून ॲडमिनिस्ट्रेशन फील्डमध्ये काम करणारे वर्कर्स काढून घेऊ. क्वेश्चन 2 सॉल्व करू आपण. आता आपण ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये वर्क करणारे वर्कर्स वाय कन्सिडर करू. लेट वाय वर्कर्स आर वर्किंग इन द ॲडमिनिस्ट्रेशन. आता आपण सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला लिहून घेऊ. सेंट्रल अँगल फॉर ॲडमिनिस्ट्रेशन. आपण येथे काय घेतलं आपल्याला कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये काम करणारे वर्कर्स काढायचे होते त्यामुळे आपण सेंट्रल अँगल फॉर कन्स्ट्रक्शन घेतलं. आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत ॲडमिनिस्ट्रेशन फील्डमध्ये काम करणारे वर्कर्स आपल्याला काढायचे. मग काय येईल येथे द सेंट्रल अँगल फॉर ॲडमिनिस्ट्रेशन. फॉर्म्युला काय येईल पहा. वर्कर्स इन द फील्ड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. वर्कर्स इन द ॲडमिनिस्ट्रेशन टोटल नंबर ऑफ वर्कर्स इंटू 360 डिग्री. आता अँगल किती आहे पहा. द सेंट्रल अँगल फॉर ॲडमिनिस्ट्रेशन किती आहे 36 डिग्री. या ठिकाणी काय येईल 36 डिग्री इज इक्वल्स टू वर्कर्स इन ॲडमिनिस्ट्रेशन काय कन्सिडर केलेलं आहे पण वाय अपॉन टोटल नंबर ऑफ वर्कर्स किती दिलेला आहे आपल्याला 10,000 इंटू 360 डिग्री. आता हे 360 डिग्री आपण या साईडला घेऊ आणि हा 10,000 पण या साईडला घेऊ. म्हणजेच काय मिळेल पहा आपल्याला 36 डिग्री हा 360 डिग्री मल्टिप्लाय आहे या बाजूला आल्यानंतर डिव्हाइड होईल आणि 10,000 डिव्हाइड आहे या बाजूला आल्यानंतर मल्टिप्लाय होईल. म्हणजेच काय येईल 36 डिग्री इंटू 10,000 अपॉन 360 डिग्री इज इक्वल्स टू वाय. तर हा 0 कॅन्सल होईल. 36 कॅन्सल होईल. 36 1 जार 36 36 1 जार 36 म्हणजेच आन्सर काय येईल वाय इज इक्वल्स टू 1000. देअरफॉर वाय इज इक्वल टू 1000. म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काम करणारे वर्कर्स किती आहेत 1000. आन्सर लिहू आपण. देअरफॉर 1000 वर्कर्स आर वर्किंग इन द ॲडमिनिस्ट्रेशन. थर्ड क्वेश्चन काय विचारला आहे आपल्याला. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ वर्कर्स इन प्रोडक्शन. प्रोडक्शनमध्ये काम करणारे जे वर्कर्स आहेत त्याचं पर्सेंटेज आपल्याला विचारलेलं आहे. पहा आपण पर्सेंटेज काढून घेऊ. आता पर्सेंटेज कसं काढायचं पहा. आपल्याला सेंट्रल अँगल दिलेला आहे. प्रोडक्शनमध्ये काम करणारे जे वर्कर्स आहेत त्याचा सेंट्रल अँगल किती आहे 90 डिग्री. लिहून घेऊ आपण. द सेंट्रल अँगल फॉर द वर्कर्स इन प्रोडक्शन इज 90 डिग्री. प्रोडक्शनमध्ये काम करणारे जे वर्कर्स आहेत त्यांचा सेंट्रल अँगल किती आहे 90 डिग्री. देअरफॉर द पर्सेंटेज ऑफ वर्कर्स इन प्रोडक्शन इज इक्वल्स टू. आता कसा काढायचा पहा पर्सेंटेज. आपला टोटल अँगल सर्कलचा टोटल अँगल किती आहे 360 डिग्री आणि आपल्याला प्रोडक्शनमध्ये काम करणाऱ्या वर्कर्सचा सेंट्रल अँगल किती दिलेला आहे 90 डिग्री. आता पर्सेंटेज काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला याला 100 मल्टिप्लाय करावं लागेल. 100. आता हा 0 कॅन्सल होईल. 9 1 जार 9 9 4 जार 36. आता इथे 4 भागवलो आपण. 4 1 जार 4 4 2 जार 8 10 मधून 8 गेले 2 4 5 जार 20 म्हणजेच किती येईल 25%. काय केलं आपण जो सेंट्रल अँगल दिलेला आहे तो लिहून घेतला. आपल्याला प्रोडक्शनसाठी सेंट्रल अँगल 90 डिग्री आहे. टोटल अँगल किती आहे 360 डिग्री आणि आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे म्हणून आपण काय केलं 100 ने मल्टिप्लाय केलं. किती मिळालं आपल्याला आन्सर 25 डिग्री.
आन्सर लिहू आपण. देअरफॉर द पर्सेंटेज ऑफ वर्कर्स इन प्रोडक्शन इज 25. द पर्सेंटेज ऑफ वर्कर्स इन प्रोडक्शन इज 25%. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.